हॅलो एव्हरीवन, सर्वांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्टोरी आहे ना. त्यांनी राक्षसला खाल्लेलं, मग त्याच्या पोटात खूप आग व्हायला लागली. मग त्याला त्याच्या डोक्यावरती दुर्वा ठेवला, मग तो थंड झाला. तो जो राक्षस होता ना, तो त्याच्या घशातून आग हे करायचा आणि तो आग लाव म्हणजे तो आगीने सगळं बर्बाद करत होता. आणि त्याच्यावर दुर्वा ठेवलेला तर नाही, मग गणपती गेला आणि त्या राक्षसाला खाऊन टाकलं. अच्छा, मग तो पोटात जाऊन मग तो पोटात जाऊन आग करायला लागला. तर मग गणपतीला असं हे व्हायला लागलं ना गरमीने. कोणी हा केलं? राक्षसाने. कोणी काय? राक्षसाने आ केलं. राक्षसाने केलं. एक राक्षस होता, तो आग त्याच्या तोंडातून आग निघायची आणि मग ते आग म्हणजे लोक हे करायला लागली ना रे गणपतीला की आम्हाला वाचवा वाचवा. मग तो आला आणि त्याने ते राक्षसाला खाऊन टाकलं. राक्षसालाच खाऊन टाकलं. हा, आणि मग तो राक्षस गणपतीच्या पोटात जाऊन आग उकळायला लागला ना. मग गणपतीचा म्हणजे त्रास होतो ना ग गरमीने. मग कोणीतरी मग गणपतीच्या डोक्यावरती दुर्वा ठेवला, मग त्याला थंड वाटलं. अशी आहे स्टोरी. म्हणून दुर्वा ठेवतात, म्हणून त्याला दुर्वा प्रिय आहेत. स्टोरी ऐकव ना अजून एक दोन बघ नाही अजून कोणती स्टोरी ऐकव? चालेल ना, ठीक आहे. गणपतीचीच सांग कुठची तरी. ती माहितीये का? ते तर माहिती असेल ना, ती सगळ्यांनाच माहिती आहे. पार्वती म्हणजे सगळ्यांनी हे दिलेलं की पूर्ण जगाच्या फेऱ्या मारून यायच्या. बाय द वे, उद्या कोणी त्यांनी पार्वतीच्या शंकराच्या भोवती फेऱ्या उद्या कोणी चंद्र बघू नका. चतुर्थीच्या दिवशी चंद्र बघायचा नसतो. पूजा करतो चंद्राची. गणपतीच्या पहिल्या दिवशी चंद्र बघायचा नसतो. गणपतीने श्राप दिलाय चंद्राला. की तो साईजानुसार त्यामुळे पहिल्या दिवशी गणपतीच्या दिवशी चंद्र नाही बघत. माझी मम्मी तर काय करते माहितीये का, पडदे बिडते तर लावतेच, किचन मध्ये पडदा नाही ना, मग ती बेडशीट टाकते किचन मधनं बघू नये म्हणून. चुकून कधीतरी होतं ना.
आमचे तसं काय नाही. ती पण स्टोरी आहे. गणपती ना काहीतरी खाऊन आला, म्हणजे तो हा. खाऊन आणि आला नंतर चंद्राला तर बघितलं नाही, ती तो story उंदीर- कार्टून मध्ये हा. दाखवायची. उंदीर मामावरनं तो जात होता, तर तो पडला, तर चंद्रावरून हसला, मग त्याला वाईट वाटलं, मग त्याने श्राप दिला असं. मग तो त्याने आधी काहीतरी असा श्राप दिला, त्याने काहीतरी असा शाप दिलेला की तू म्हणजे तुला तुझ्या काय म्हणजे ब्युटीवरती एवढा गर्व आहे ना, ह्याच्यात 7 वाले वेगळं काढून होते, तुझ्या ब्युटीवरती एवढा गर्व आहे ना, आता तू म्हणजे हे घेतलेलं त्याच्यात हे घेतलेलं ग त्याचं, हा ते प्रकाश घेतलेला. तर मग त्याने विनंती केली चंद्राने की माफ कर मला, मी यापुढे असं नाही करणार, असं तसं. तर मग त्याने त्याचा श्राप कमी केला आणि तो बोलला की महिन्यातून म्हणजे अमावास्या आणि पौर्णिमा म्हणजे तू कमी कमी होत जाणार आणि परत तू वाढत जाणार. पौर्णिमेला सगळ्यात ब्राईट असं म्हणतात ना. चंद्राचं प्रकाशाचं म्हणजे पौर्णिमेला एकदम ब्राईट असतो आणि अमावस्याला काय. त्याने आधी त्याचं सौंदर्य म्हणजे ते हे चिरून घेतलेलं हिरावून कसं टाकू आतमध्ये. भरपूर काही स्टोरी आहेत. कुबेराची पण स्टोरी आहे नाही का. कुबेर हा ह्याचा देव होता ना, धनाचा देव आहे ना, पैशाचा. कुबेर तर त्याला खूप घमंड होतं, म्हणजे त्याला खूप हे होतं की माझ्याकडे एवढा पैसा आहे. ते जेवायला बोलवलेलं त्याने गणपतीला, त्याने कोणाला तरी शंकराला बोलवलेलं, पण मग त्याच्या ऐवजी गणपती गेला. तर त्याने दाखवण्यासाठी बोलवलं की माझ्याकडे एवढं खायला, म्हणजे माझ्याकडे एवढं संपत्ती आहे, धनसंपदा येते. तो गेला आणि गणपती खातच राहिला. त्याच्या पूर्ण महारातलं सगळं खाणं संपलं, महालातलं गावातलं सगळं खाणं संपलं. शेवटी त्याने भांडी बिंडी हे ते सगळं तो खायला लागला. मग शेवटी त्याने काहीतरी विनंती केली ना की माझं चुकलं. तो शंकराकडे गेला आणि त्याने सांगितलं की असं माझं चुकलं, मी यापुढे नाही घमंड करणार. मग पार्वती आली आणि त्याने वाटीभर ना एकच त्याला काहीतरी लाडू भरवला का मोदक भरवला आणि त्याचं म्हणजे पोट भरलं. हे दाखवलं वाटी, त्याने एक वाटीभर त्याला हे दिलं, तांदूळ सारखं खीर सारखं काहीतरी होतं आणि मग ते मोदक म्हणजे आईने त्याला भरवलं एक लाडू किंवा एक मोदक असं आणि त्याचं पोट भरलं असं. भरपूर स्टोरी आहेत अशा, खूप स्टोरी आहेत. चला गुड नाईट, ठेवूया सगळं नीट. तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून जी देवाची भांडी होती ती घासून पुसून घेतली आणि बाप्पाला आणि बाकीच्या देवांना पण आंघोळ घातली आणि मग त्यानंतर रूममधल्या देवांची पूजा करून घेतली. पूजेचं ह्याच्यात मांडूया, ह्या ताटात वस्त्र दोन्ही, एक गणपतीला आणि एक विड्याच्या पानाला. काय राहिलं तर फक्त आठवण करून दे. वस्त्र जानू ते नंतर घेऊन जायचं आपण. हा गणपतीवरचा फडका जानू पण एकच देऊ ना. हो गणपतीचं कुठून कसं घालायचं ते पण ते असं येणार. सुपारी तोपर्यंत काय कर माहितीये, ती छोटी प्लेट आहे ना त्याच्यात ती 5 फळं मांड. ते आहे याच्यात हा 5 फळं राहतील ना. राहतील अशी 4 आणि 1 वरती ना. खोबरं दे, गुळ खोबऱ्याचं. बस का बघ. स्टिकर काढला आंबा ते. हो बस हे झालं. अजून माचीस केळीचे स्टिकर. ह्याचं खाली जागा ठेवायची असती तर ठेव मग फुलं. ठेव, सगळीच ठेव लागतात. हे नाही तर थोडंसं
किती वाती घ्यायच्या सांग? ह्या 2 लावूया, प्रत्येकाच्या 2-2च लावूया का, याच्यात 5 लावायचे लावूया का? ठेवते ह्याच्यात 2 ना, ह्याच्यातच ठेवते बघ कंठी. मी काय बोलते ह्याच्यात 2. हो 2, 2, 5.